ठिकाणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश आहे। मोदींकडून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या सूचना आहेत। आज मंत्रिमंडळात चर्चा देखील करणार असल्याचं मोदी म्हणाले। देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत संदेश दिलाय। पंतप्रधान मोदींनी पेपरफुटी विषयी गंभीर असल्याचं म्हणत यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची सूचना दिल्याचं सांगितलं। फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर मंत्रिमंडळात चर्चा होऊन संसदेत विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलंय। पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है। तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। तर पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ राहुल गांधींनी रिट्वीट केलाय। मोदींच्या व्हिडिओ संदेशावर राहुल गांधींनी पलटवार केलेला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशी ठाम मागणी राहुल गांधींनी केली आहे। विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा अशी ही मागणी राहुल गांधींनी केलेली आहे। काय ट्वीट केलं राहुल गांधींनी पाहूया। मिस्टर मोदी आमचे विद्यार्थी खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। मिस्टर मोदी आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा। ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करा। विद्यार्थ्यांची माफी मागा असं ट्वीट राहुल गांधींनी केलं।